यासाठी विरोधी पक्षाने मग त्यात महाविकास आघाडीचे सर्व पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि जे ह्या सगळ्या गोष्टींच्या विरोधात आहेत ते सगळे मतदार देखील ह्या मोर्चात सामील होतील। हा मोर्चा दुपारी 1 वाजता फॅशन स्ट्रीट येथून सुरू होईल आणि मेट्रो सिनेमा मार्गे हा मुंबई महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ थांबेल। या मोर्चाला महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते, त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, हे डाव्या पक्षाचे सगळे प्रमुख नेते हे सगळे उपस्थित असतील आणि ते मोर्चाला मार्गदर्शन करतील। या मोर्चाला लाखोच्या संख्येने लोक येतील अशी अपेक्षा आहे आणि याचबरोबर केवळ राजकीय पक्ष नाही तर त्याचबरोबर ज्यांना आपलं मत चोरीला गेलंय असं वाटतंय आणि ज्या चुकीच्या मतांवरती हे सरकार बसले असं वाटतंय असे लोक देखील या मोर्चामध्ये सहभागी होतील। या मोर्चाच्या संदर्भामध्ये आम्ही पोलिसांना भेटलोय, त्यांच्याकडनं आवश्यक त्या सूचना घेतलेल्या आहेत। मोर्चाचे रूट आम्ही प्रसिद्धीकरता आपल्याकडे दिलेले आहेत। आम्ही QR कोड उद्या आपल्याकडे पाठवतो जेणेकरून येणाऱ्या लोकांची सगळी व्यवस्था होईल। जे लोक मुंबईकडनं येणारे आहेत त्यांच्या 2 मार्गांवरनं येणाऱ्या लोकांची व्यवस्था, वाहन व्यवस्था दोन्ही बाजूला केलेली आहे। त्याच्यासाठीचा आमचा हा रूट आम्ही तयार केला आहे आणि हा रूट आपल्याकडे पाठवायची आम्ही व्यवस्था करतो, त्याची कॉपी आपल्याला द्यायची व्यवस्था करतो। मोर्चा अतिशय शांततेने पार पडेल आणि ह्या मोर्चामध्ये प्रमुख नेते पुढील सर्व या मतचोरीच्या बाबतीमध्ये किंवा हा जो काय गोळ आहे याच्यावरती पुढील आंदोलनाची दिशा हे त्या दिवशीच्या मोर्चामध्ये ठरवतील। धन्यवाद। मी फक्त मोर्चाची माहिती देण्यासाठी आपल्यासमोर आलेलो आहे। या मोर्चाच्या संदर्भात काही आपल्याला विचारायचं असेल तर विचारू शकता। म्हणून आम्ही शनिवारी मोर्चा ठरवलेला आहे। सर्वसाधारण मुंबईकरांना त्रास होऊ नये म्हणून मोर्चा हा 1 ते 4 या दरम्यानच आहे। मला असं वाटतं ही जरी त्या दिवशी कार्यालय बंद असली तरी जी काही कार्यालय उघडी असतील त्यांना परतीला कोणाला त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेतलेली आहे। नेत्यांची भाषणं त्यावेळेला जाहीर केली जातील, परंतु आता एवढं सांगतोय की सगळे प्रमुख नेते या मोर्चाला उपस्थित असतील। हो, शरद पवार साहेब उपस्थित राहतील। ते मोर्चामध्ये आपल्याला सगळं जे काही सांगायचं आहे त्यांचे विचार मोर्चामध्ये मांडतील। ही मीटिंग जी होती ही मोर्चाच्या प्लॅनिंगची मीटिंग होती, प्रेस कॉन्फरन्स नव्हती। त्यामुळे प्रेस कॉन्फरन्सची जबाबदारी नाही, आपण जो प्रश्न विचारत आहात की ठाकरे कुटुंबीय उपस्थित नाही, तर ही प्रेस कॉन्फरन्स नव्हती। ही मोर्चा कसा, कुठनं, काय विषय कसे घ्यायचे याच्या संबंधात चर्चा करण्यासाठीची मीटिंग होती। कारण का आता आम्ही डायरेक्ट सगळे 1 तारखेला भेटणार आहोत आणि मग मोर्चाची माहिती तुम्ही जाऊन खाली द्या असं काही प्रमुख नेत्यांवरती जबाबदारी टाकण्यात आली आणि त्याप्रमाणे अनिल परब आणि सगळे आम्ही इथे आलेलो आहोत आणि आपल्याला माहिती देतो। असं आहे की खटले दाखल होणार, पोलीस दबाव टाकणार, राज्य सरकार यंत्रणा वापरणार, कारण का चोऱ्या लपवण्यासाठी विविध प्रयत्न करतो। चोराच्या चोऱ्या पकडल्या गेल्यामुळे घाबरलेलं राज्य सरकार हे सगळ्याचा अवलंब करणार, त्यामुळे रोहितला घाबरवण्यासाठी हे प्रकार केला गेला आहे। अशा प्रकारचे प्रेझेंटेशन तुम्ही काय कोर्टात, तुम्ही काय जेलमध्ये काय फाशी देणार आहात काय? हा देश गांधींचा आहे हो, गांधी, नेहरू, भगतसिंगांचा देश आहे। फाशीला घाबरून फाशीला आणि जेलला घाबरले असते तर ब्रिटिश गेले नसते या देशातनं। त्यामुळे असे काही कोणाला घाबरण्यासाठी रोहित पवार वगैरे घाबरणाऱ्यातली माणसं नाहीत। बिंदास नडतात, बिंदास खेळतात।
या संदर्भामध्ये निश्चितपणे काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा या विषयाला आहे, कारण काँग्रेसचे नेते राहुल गांधीजींनीच या विषयाला वाचा फोडलेली आहे आणि त्यामुळे संपूर्ण देश पातळीवरती विरोधी पक्षांची जी काही एकजूट या विषयावर होते त्याचं मूळ कारण काँग्रेस पक्षाचं हे धोरण आणि काँग्रेस पक्षाची भूमिका या संदर्भामध्ये आहे आणि त्यामुळे काँग्रेसचं नेतृत्व महाराष्ट्रातलं हे आपापल्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळं आताच्या या मोर्चाच्या संदर्भामध्ये पाहायचं आलं तर वरिष्ठ नेतृत्व निश्चितपणे त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे, याच्यात काही शंका बाळगण्याचे कारण नाही. दोनच विषय याच्यामध्ये असं आहे की आम्ही देखील या सगळ्या गोष्टींचा बारकाईने अभ्यास करतोय. आमच्या ज्या मागण्या आहेत, आमची अतिशय स्पष्ट मागणी आहे की मतदार यादीमधला घोळ दुरुस्त करावा. आम्ही जे काही आक्षेप नोंदवलेले आहेत, या आक्षेपावरती आम्हाला जो न्याय आम्ही मागितलेला आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे. आता हे जे काल चोक्लिंगम साहेबांनी जे काही सांगितलेलं आहे याचा आम्ही देखील अभ्यास बारकाईने करतोय. परंतु आमच्या मागण्या ज्या आहेत, हा मोर्चा आम्ही जो काढतोय या आमच्या आणि मतदाराच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यासाठी काढतोय. एकच सेकंद त्याच्यावरती असं आहे की त्यांनी काल जे कारण दिलं व्हीव्हीपॅटच्या संदर्भामध्ये ते संयुक्तिक नाही याच्यासाठी की त्यांचं म्हणणं आहे की कायद्यामध्ये तरतूद नाही. प्रश्न असा आहे की 2017 साली नांदेड वाघाळा मतदारसंघ ज्या महानगरपालिकेमध्ये एका वॉर्डामध्ये ह्याच व्हीव्हीपॅटचं टेस्टिंग करण्यात आलं होतं. त्यावेळेला कोणत्या कायद्यानं त्यांना बंधन घातलं होतं हा मूळ मुद्दा आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं आता सांगतंय त्याला काही आधार नाही आहे. जाणीवपूर्वक अशा पद्धतीचं एक चित्र निर्माण केलं जाते असं आमचं म्हणणं आहे. मला वाटतं या सगळ्या विषयावरती आम्हाला मोर्चाचं जे काही मार्गदर्शन करायचं होतं ते आम्ही केलेलं आहे. बाकीच्या विषयासाठी आम्ही तुम्हाला वेगळे भेटू. याच्या बाबतीतले जे काही निर्णय आहेत हे मोर्चात जाहीर केले जातील ना. आता निर्णय जाहीर करण्यासाठीची पत्रकार परिषद नाही आहे. ही पत्रकार परिषद 1 तारखेच्या मोर्चाची आम्ही जी तयारी केलेली आहे ती लोकांपर्यंत आपल्या माध्यमातून जावी यासाठी आम्ही आपल्याला ब्रीफिंगसाठी आलेलो आहोत. आमची पोलीस आयुक्तांबरोबर बैठक झालेली आहे. त्यांच्या समवेत सगळ्या चर्चा झालेल्या आहेत. परवानगीचा अर्ज आम्ही दिलेला आहे. मोर्चाच्या अगोदर परवानगी मिळेल. सर्व पक्षीय सगळ्याच गोष्टी तुम्हाला आत्ता सांगितलं तर त्या दिवशी तुम्ही बघणार काय. पोलीस 48 तास अगोदर परवानगी देतात. आहे की काँग्रेस पक्षाच्या तर्फे कोण त्या ठिकाणी उपस्थित राहणार हा काँग्रेस पक्ष निर्णय त्या ठिकाणी घेईल. पण मी एवढं निश्चितपणे सांगतो की काँग्रेसचं वरिष्ठ नेतृत्व या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे आणि त्यात काही शंका बाळगण्याचं कारण नाही. काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा या मोर्चाला आहे, या भूमिकेला आहे आणि एकंदर राज्य निवडणूक आयोगातर्फे हे जे काही गोंधळ चाललेले आहेत त्याच्या विरोधामध्ये काँग्रेस पक्ष ठामपणे उभा आहे. मी जे सांगितलं असं आहे नाही, हे मला असं वाटतं की 2 वेगळे विषय आहेत. मला असं वाटतं की माध्यमांमधली चर्चा आहे. प्रश्न असा आहे की प्रत्येकाचे आमच्या नेत्यांचे दौरे ठरलेले आहेत, त्यामुळे सगळेजण मुंबईमध्ये नसल्यामुळं त्यांनी आपापले प्रतिनिधी त्या ठिकाणी पाठवलेत. जेव्हा प्रतिनिधी येतो त्यावेळेला तो काँग्रेस पक्षाचाच प्रतिनिधी आहे आणि काँग्रेस पक्षाची भूमिका त्याच्याबरोबर येते हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि माझं या संदर्भामध्ये पुढचा दौरा त्यांचा काय आहे, कशा पद्धतीचा आहे तो आपल्याला कळवला जाईल. त्याची कारणं असतील किंवा काय नसेल. प्रश्न असा आहे की काँग्रेसचं वरिष्ठ नेतृत्व तिथे उपस्थित राहणार आहे आणि ते
त्या काँग्रेसची राहुल गांधीजींची भूमिका तिकडे मांडणार. मतचोरी आणि मतदानातील घोटाळ्या माध्यमात एका दरोडेखोराने गावावर दरोडा घातला आहे आणि गावातल्या दरोडेखोराला पकडण्यासाठी अख्खं गाव एकत्र येतं. तेव्हा बाकीचे विषय सोडून द्या, त्या दरोडेखोराला पकडण्यासाठी अख्खं गाव एकत्र आहे. तुम्ही काही चिंता करू नका. धन्यवाद. चला.